हॅलो, गुड इव्हिनिंग. तर आजचा ब्लॉग मी बनवत आहे इन्स्टंट, म्हणजे काही डोक्यामध्ये विचार नाही आहे माझ्या, कसा करायचा आहे, कसा बनवायचा आहे. जसा होईल तसा मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ग्रीतिक आज खूप पसारा घेऊन बसला, म्हणून मग म्हटलं चला एक हेच रेकॉर्ड करावं, त्याचे जे कारनामे आहे, तो जो काय काय करतो घरामध्ये हे रेकॉर्ड करावं. म्हणून मग मी इन्स्टंट ब्लॉग बनवती आहे हा. माझा स्वयंपाक व्हायचा आहे, पावणे 8 वाजून 5 मिनिटं झाले. स्वयंपाक व्हायचा आहे, सगळं व्हायचंय, माझं तयारीच व्हायची, अजून स्वयंपाकाला लागायचीच आहे. पण याचा माझ्याकडे कडेवरून खाली उतरायचं नावच नाही घेत संध्याकाळपासून. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं ना की काय करावं, कसं करावं, कामं कशी करावीत. तर याने बघा किती भांडे माझे मी पसरून ठेवले आहेत. त्याला त्याचे भांडे नाही पाहिजे खेळायला, माझे भांडे पाहिजे खेळायला. म्हणून मग मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे चला ग्रीतिक काय करतं हे दाखवते मी तुम्हाला. चला आता हे बघा ग्रीतिकने काय करून ठेवलंय, मस्त पसारा करून ठेवलेला आहे. त्याला मी खेळायला दिले होते कटोरे, तर मग त्यांनी ना चमचे पण मागितले आणि त्याच्यामध्ये त्यांनी चमचे ठेवलेत आणि त्यात मला मनुका मागितला. मी प्रत्येक कटोऱ्यामध्ये एक एक मनुका ठेवलेला आहे आणि तो खातोय. बघा काय ग्रीतिक, इकडे बघा काय खातोय तू. त्याच्यात नाहीये दादा मनुका, नाही येतात मनुका, नाही त्यात नाहीये. त्याला इतका मनुका आवडतो ना की लिमिटच्या बाहेर मनुका आवडतो. 8 वाजता मला स्वयंपाक करायचा, पण तुम्हाला करू नाही देते स्वयंपाक, कधी करू मलाच कळत नाहीये. त्याला फक्त खेळायला पाहिजे, त्याला त्याची खेळणी खेळायला नाही पाहिजे, पण त्याला माझी खेळणी खेळायला पाहिजे. आणि दादा माझे भांडे पाहिजे त्याला खेळायला. आणि असे सगळे भांडे तो पसरून ठेवतो. मी आता व्यवस्थित लावले आहेत ते, नाहीतर तो सगळं पसरून ठेवतो आणि मग त्याच्यासोबत तो खेळतो. पण खेळतो तरी म्हणजे एकटा नाही खेळत, मला इथे बसूनच राहावं लागते तेव्हाच तो खेळतो, तसं नाही खेळत तो. आज शुक्रवार आहे म्हटल्यावर आमच्या इथे नॉनव्हेज असते, तर दाखवते मी तुम्हाला काय बनवणार आहे. पण काय मी ते मुलगा कधी मला बनवू देणार. भूक लागून जाते, गार्गी पण येईलच ट्युशनवरनं. काय करतो बेटा तू ग्रीती. आता तो खेळामध्ये गुंतलेला आहे, तर मी करते स्वयंपाक. याचे पप्पा गेले आहेत भाजी आणायला. मी आता पहिले चपात्या करून घेते, मग नंतर भाजी बनवते ते आले की. तू त्रास देतो ना आईला, कर दादू. ए दादू, त्रास देतो तो आईला. नाही दे, नाही म्हणतो. दादा तू त्रास देते आईला. कुठे कुठे ते स्पीड नाही खाल्ला. कुठे चालला, कुठे चालला. टाटा कोणते, टाटा टाटा का टाटा. टाटा किशी, किशी नाही ते. तो इतका बदमाश झालाय ना की कोणी आला ना घरी की त्याला म्हटलं बाय कर किंवा किसी दे, तर तो नाही देणार. आणि जेव्हा व्हिडिओ चालू असतो ना तेव्हा त्याला लगेच म्हटलं बाय कर किंवा काय पण किसी दे, जीभ दाखव, पटकन बाय पण करेल आणि किसी पण देणार. इतकं बदमाश झालंय. आणि घरी कोणी आला किंवा ते गार्गी वगैरे कुठे जात असली तर तेव्हा तो नाही करणार. तेव्हा बाय कर बाय कर इतक्या वेळा म्हणावं लागतं ना, पण तो नाहीच करणार. असं बदमाश झालाय. आणि बघा हे कारनामे चालू आहेत त्याचे. कृती काय करतोस तू, आतमध्ये बसतो. आता तो डब्बे पण काढेल बाहेर ना, सगळे डब्बे काढून ठेव बाहेर आणि तू जाऊन बस आतमध्ये, हो ना. तर बघितलं तुम्ही, बघितलं किती म्हणजे मला कशी कामं करत असेल मी. त्याला घेऊन घेऊन. गार्गीचं इतकं काहीच नाही, गार्गी शाळेतून येते, जेवते, टीव्ही बघते, अभ्यास करते आणि मग ती ट्युशनला जाते. आता ट्युशन मधून अजून यायची, ट्युशन मधून आले की ती म्हणते मला भूक लागली. आणि हा पोरगा एक मला स्वयंपाक करून नाही देत. म्हणजे मी काय करावं मला तेच कळत नाही. असाच माझा दिवस असाच जातो. आणि म्हणजे मी या सगळ्या गोष्टींमधून कधी फ्री होणार ना की त्याचीच वाट बघतीये खरं तर. आता बघा, आता तुम्हाला दाखवते, त्याने चिवडा घेतला आणि चिवडा बघा तो काय करतोय, या बघ. ग्रीतिक काय करतोय तू. देवा काय केलंस तुम्ही, तुला म्हणू काय की सगळ्या पात्रा याच्यात कटोरीमध्ये दिला होता, तू चिवडा टाकलाय सगळ्यामध्ये. तू खाणार आहे का एवढा चिवडा. हा बस होते, बस बस झाला आता, बस बस बस. अरे खाणार आहे तू सगळ्या याच्यातला, खाणार. कसंच करू मला खरंच कळत नाही. आता हा एवढा पसारा जास्तीत जास्त 10-15 मिनिटं खेळेन तो आणि झाला मग परत आवरा. स्वयंपाकही होणार नाही माझा, है ना. चला हा खेळतोय ना तोपर्यंत मी खरंच आता स्वयंपाक करते. काय पाहिजे तुला, काय पाहिजे.
कशासाठी कशासाठी बघा मी स्वयंपाकाला लागले त्याला पडलं त्यांनी त्याची चेअर आणली त्याच्यासाठी त्या गॅसजवळ उभा राहण्यासाठी. आता मी स्वयंपाक कशी करू. आता तो तिथे उभा राहणार म्हणजे मला गॅस लावता येणार नाही. तू स्वयंपाक करतो तू भाजी चपाती करतो दादू तू चपाती करतो का. नो नो हे बघा किती कळतं ना बघा. म्हणजे त्यांनी लायटरनी गॅस लावावं लागते. लायटरनी लावावं लागतं पण बटन फिरवता येत नाही आपल्याला. हो ना बटन त्याचं टाईट आहे तेवढं तरी चांगलं आहे म्हणजे अजून तरी तो बटन फिरवू शकत नाही. दादू पप्पा आलेत बघ. गाणं म्हणत म्हणत पप्पा आले. हे बघा गॅसच्या तिथंच बाहेरच इकडेच येऊन गेला. तुम्ही पोळ्या कशा करू. काय आणलं तुम्ही. गुड्डू ग्रितिकचं फेवरेट ते बघा पप्पानी काय आणलं. राहू दे ते मी करते चपाती. अगं बाई आला बाई केलं पाहिजे नाही ना. हे बघा ना चिवडा गिवडा किती सांडून ठेवला. एका याच्यात सगळ्या याच्यामध्ये असं टाकलं त्याचं. आपण खाली ठेवू. काय आणलं चिकन आणलं का. पण मग काय करायचं त्याचं खिमा की काय. नाही खिमा नाही मग दही मी घालते. तुम्ही करता. मी भात आणि हे लावून देते. मग भात साधच लावू की जिरा राईस. तिकडे चला तो सोप्यावर जाऊन बसेल आता. सोप्यावर जाऊन बसेल तो आणि सोप्यावर मग त्याला खाऊ घाला. खाली तर बस. केळं खाऊन घे मग मी चड्डी चेंज करून देते. चाललंय कृतिकला बाहेर घेऊन थोडं खेळवायला. तोपर्यंत मी करून घेते स्वयंपाक नाही तर तो काही मला करू देणार नाही. तर आता ग्रितिकचे पप्पा गेले ग्रितिकला घेऊन बाहेर थोडंसं चक्कर मारायला. तर माझं एक काम कमी झालं आहे ते भाजी करणार आहेत आणि मला आता भात आणि चपात्या करायचे आहे. हे हा जो पसारा आहे यांनी पसरून ठेवला आहे हा उचलायचा आहे. परत यांनी भाजी आणून ठेवली आहे किती सारी ती भाजी निवडायची. बरेच काम आहे वाटतं आपल्याला की हेच काम आहे पण त्याला करण्यात खूप वेळ जातो. चला तर मी गोष्टी न करता पटापट कामं आवडते कारण की हा कधी पण वर येऊ शकतो. आला का तू फिरून. काय पाहिजे तुला. माझी गार्गी पण आली आणि ग्रितिक पण आला बाहेरून फिरून. ग्रितिक बघा फिरून आलाय की नाही तर झालं त्याचं किरकिर चालू. काय गार्गी बसून दे ना बेटा त्याला. त्याच्यावर बसून दे ना. वर वर बसून पाहिजे तुला. चेअरवर बसायचंय. नाही वर नाही त्याला चेअरवर बसायचंय. पिल्लू बसव ना त्याला चेअरवर. आम्ही बसवते. अरे बापरे कशाला बसायचं तुला चेअरवरती. असे गोल गोल फिरव गोल 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 गोल. सतत खेळत राहा लागते ना दादा तुझ्यासोबत. फक्त खेळणं पाहिजे तुला. काय फक्त खेळणं आणि खेळणं पाहिजे. टोपी काढणं गरमी नाही होते का. बाहेरून आला ना तू आता. थांबली आता. आता थांबली. आला 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 ग्रितिक आला ग्रितिक आला. भो देऊ अजून देऊ अजून देऊ अजून करू अजून करू. भो आला आला भो. अजून करू अजून करू. चला अजून करू. आता दीदी आणि तू इथे खेळ. काय नाही माझ्या चपात्याच झाल्या फक्त मला तिकडचं उचलायचं आहे. काय आहे ती दीदी खेळवते तुला. दीदी खेळवते दीदी दीदी खेळवते ना. दीदी खेळवते. हा खेळव ग दीदी त्याला. काय करू इथे बसू बसू इथे बसू. हा बसले. आता असं फिरव. हा बदमाश आहे बदमाश. असं फिरव बस. काय कशाला ओरडला. काय केलं तिने. पप्पाच्या अच्छा पप्पाच्या लॅपटॉपला हात लावला का ग तू. हा म्हणूनच ओरडला. हा काय काय बदमाश आहे तो बदमाश.
चला बाबा, माझे कामं राहिले, फक्त चपात्याच झाल्या, भात झाला. काय मी चालली. तुमच्या लॅपटॉपला तिने हात लावला तर तुला इतकं ओरडायला लागलं. जागा नाही, ती लॅपटॉप उचलतो नाही. नाही, तिने उचलला, केला बंद, तिने साईडनी केला, पण हा इतकं ओरडायला लागला ना की लॅपटॉपला कशाला हात लावला. ते आपण उचलून टाकले. चले चले उचलो आपण हे. उचला त्याला, चाकूला हात करून चमचे काढी, तो दिकोचे चमचे काढी, सगळं काढतो करते त्याचं. हे नाही लागते, ते लागते. हा हा हे घेऊ. हा काय कोण असेल लॅपटॉप तिकडे. आम्ही बॅगेतच फोटो द्यायची. कुठे चाललास? कुठे चालला? काय झालं सांगू? झालं? बस 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 म्हणजे बस 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 झालं झालं बस. चल, तुझ्यासोबत खेळत आहे ना, आता माझ्या तिकडचे कामं तरी होऊन गेले सगळे. स्वयंपाक होऊन गेला. तू बघ कसं करतोय बघ ना. Mom, I can understand you. काय काय नसतं. What? भांडे घासताना पायाजवळ. कसं चिपकतो भांडे घासताना. आज तुझ्याजवळ होता ना, माझे भांडे भाजी सगळं झालं. एवढं का बरं असं करते? पण का असं करते? बसव म्हणतो त्याच्यावर. तुला सोडत नाही तो आज. तुला सोडतच नाही तो. तू दीदी सोबतच झोप आज. जेवण पण दीदी सोबतच कर, ठीक आहे? आज माझ्याजवळ येऊच नको, आज मला झोपू दे शांत. फिरू. लयच मस्ती करते का? खूपच मस्ती करते बाबा. एकटे त्याच्यासोबत मस्ती करत राहिलं तर तो राहतो, नाही तर मग त्याला फिरत बसा. कडेवर घ्या आणि फिरवा. फिरवलं तर चांगला राहतो तो कडेवर. काय काय बापरे, किती आवाज बघ त्याचा मस्ती. पडून जाईन तो. कुठे गेली दीदी? दीदी कुठे गेली? कुठे गेली दीदी? कुठे गेली दीदी? कुठे आहे दीदी? ये गे. बापरे, काय मस्ती. काय की तू स्कूल मध्ये जाऊच नको, तू घरीच थांबत जा, म्हणजे मला बरं होतंय. नाही तर माझ्या कडेवर माझा खांदा दुखून येतो, पण उतरत नाही तो. तर तुम्ही त्याचं ओठ बघा किती सुजलंय. तो पडला होता, त्यातून रक्त पण निघालं. बहुतेक त्याच्या ओठाला दात लागला असेल. मग मी त्याला शांत केलं आणि खाऊ घातलं. तर त्याने जास्त नाही खाल्लं, कारण की त्याला ओठाला लागलं होतं, त्याच्यामुळे त्याने जास्त काही खाल्लं नाही. आणि तो शांत झोपून गेला. मी त्याला पटकन असं झोपवायचा प्रयत्न केला, तो लगेच झोपला, कारण की आज खूप खेळला तो. तर हाच होता माझा आजचा. तर हा माझा इन्स्टंट काही विचार न करता काढलेला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा.